असं कुठलं सत्य आहे जे अद्याप तू माझ्यापासून लपवून ठेवलंय? प्रिया, प्रिया, मी तुला काहीतरी विचारतोय. तुला काही असा पास्ट होता का? नाही, माझं असं कधीच काही नव्हतं. काय स्ट्रेंज. म्हणजे तुझ्यासारख्या सुंदर दिसणाऱ्या मुलीच्या आयुष्यात कधीच कोणी आलं नाही? आता मला खरोखरच संशय यायला लागलाय. तेव्हा 3 वर्षापूर्वी माझी आई वारली. आयुष्यातून अचानक उत्साह निघून गेल्यासारखंच वाटलं. शालिनी मावशीने मला तिच्या घरी आणलं. रक्ताच्या नात्याप्रमाणे सगळ्यांनी माझ्यावर जीव लावला, खूप माया केली. मी सुद्धा तात्पुरतं का होईना माझं स्वतःचं दुःख विसरून त्यांच्याबरोबर हसायला लागले, बोलायला लागले. पण ह्या सगळ्यामध्ये प्रेम ह्याचा कधी विचारच नाही आला मला. मावशीने सख्या मुलीसारखं प्रेम केलं माझ्यावर. मी तेव्हाच ठरवलं होतं, ती ज्या मुलाशी म्हणेल त्या मुलाशी लग्न करायचं. आणि तुझ्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. फक्त फरक इतकाच आहे की तू मला खरंच खूप मनापासून आवडलाय. खरंच? आय एम इम्प्रेस्ड. आय एम टोटली इम्प्रेस्ड. आता तर मी खरंच तुझ्या प्रेमात पडायला लागलोय. टोटली लॉस्ट. प्रिया, तू मला पहिल्या भेटीतच आवडलीस, कारण तू सईसारखी दिसतेस. नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यामध्ये तिला शोधतोय. अजिबातच नाही. आपल्या भविष्याच्या आड माझा भूतकाळ येणार नाही असा मी तुला शब्द देतो वगैरे. आणि मी सुद्धा शब्द देते. मग हे डन करायचं? काय? हे आपलं? हो, हे तर डनच आहे ना. माझ्याकडून तर आता कन्फर्म आहे. माझ्याकडून तर आधीच होतं. येस. माझ्यासाठी हा क्षण खूप 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 महत्वाचा आहे. आणि 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 मला हा क्षण तुझ्यासाठी सुद्धा तितकाच स्पेशल करायचा आहे. म्हणजे कसा? जस्ट अ सेक. Will you marry me, Priya? थँक्यू. सडोर ग मधोमध विसावला माझा चित्त चोर ग सोनियाचा पाळणा रेशमा सडोर ग मधोमध विसावला. काय करतेस आणि काय हसतीस ग? अहो प्रसंगच तसा आहे सासूबाई. नव्या बाळाच्या येण्याची तयारी, त्याचं स्वागत नको करायला आपण? खरं आहे. कसं असतं ना शाली, माणसाच्या डोसक्याला काळजी असली, मन शांत नसले की काय बी सुचत नाही बघ. पण तेच मन शांत असलं, डोसक्याला काही काळजी नसली की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण माणूस आनंद घ्यायला लागतो.
म्हणजे तुझ्यासारखं हे इन्कम म्हणू नगस, गाणं म्हणू नगस, स्वयंपाक म्हणू नगस, माझ्यासारखीला ओव्या म्हणू नगस. सगळ्या गोष्टीचा आनंद मिळतोय बघ. हा माणसाचा स्वभाव धर्मच आहे सासूबाई. शाले, हं. मी काय म्हणते, आता मला इथं येऊन बरेच दिवस झाले की. खर तर या वेळेला मी जरा जास्तच राहिले इकडे. संन्याशाच्या बेड्या अडकवलेल्या माणसांना संसाराच्या मोजाला जास्त अडकायचं नसतंय बघ. म्हणजे म्हणजे आता समजा सरळ नीट चाललंय की माझ्या सत्याचं मूल जन्माला आलं, या घराचा निरोप घेऊन मी माझ्या धर्म कार्याला जायला मोकळी. म्हणजे माझ्या स्वामींची सेवा करायला नको मला? या घरासाठी, माझ्या नातवंडांच्या संसारासाठी आणि माझ्या पतवंडांसाठी देवाकडे आशीर्वाद मागाय ना ग. सरळ सांगा ना, आम्हाला सोडून जायचंय म्हणून. खुळी ग खुळी. अगं जाते कसली, मन इथंच रुंजी घालत असणार की. देहानं जरी तिथं असली ना तरी माझं मन तुमच्याकडेच असणार. मग देहानं सुद्धा राहा ना आमच्याकडेच. येडी ग माझी बायकी. मगाशी म्या काय म्हणली, संन्याशाच्या बेड्या अडकवलेल्या माणसानं संसाराच्या मोजालाच पडायचं नसते. हो, पण संसारात राहून सुद्धा परमार्थ साधता येतोच ना. आणि त्यातून सुद्धा सत्यजित मंजिरीच्या संसाराला, मला, येणाऱ्या बाळाला सुद्धा तुमच्या मायेची, प्रेमाची आणि शिस्तीची गरज आहे. आम्हाला हव्या तुम्ही कायमच्या. खुळी ग माझी पोर. राहायला मी इथंच राहायचं. काय हो, घाबरवून ठेवता असंच. आणि तिथे सगळ्या लोकांची नजर चुकवून मंजुषा वहिनींनी ती चिठ्ठी माझ्या खिशात टाकली. पण काय अर्थ काय लावायचा या चिठ्ठीचा मग? तर तेच तर कळत नाहीये मला. प्रिया धोका म्हणजे प्रियाला धोका. तसा बघितलं तर प्रियापासून धोका असाही अर्थ निघू शकतो ना. काय बोलतोयस तू व्यंग? प्रियापासून कोणाला धोका असणार आहे? आणि त्याबद्दल मंजुषा वहिनींना काय माहिती? सत्यजित, प्रिया एवढी पोहोचलेली की तुला धडा शिकवण्यासाठी ती दादासोबतही संगनमत करू शकेल. व्यंग, हे जरा जास्त होत आहे. मला हे मान्य आहे की प्रियाने आतापर्यंत माझ्या आयुष्यात विष घालवण्याचे अनेक प्रयत्न केलेत. पण ती दादापर्यंत कशी पोहोचेल? मुळात दादा तिला का उभं करेल? मला वेगळा संशय येतोय व्यंग. आतापर्यंत दादाने माझ्यावर अनेक वेळा वार करायचा प्रयत्न केला, पण त्याला यश नाही आलं. दादाला हे माहितीये की प्रिया माझ्या आय मीन आमच्या कुटुंबाच्या जवळची आहे. तिचं लग्न ठरतंय. तो मला अडचणीत आणण्यासाठी प्रियाला तर काही. नेमका आज प्रिया त्या सुहास बरोबर बाहेर गेली फिरायला. दादा त्या दोघांना काही. अहो, काय चाललंय? तुम्ही इथे काय करताय? अगं नाही, प्रिया दुपारपासून बाहेर गेली आहे, अजून आली नाही म्हणून. एवढंच ना, लहान आहे का ती? सुहास बरोबर गेली, येईल ती. हे काय, आलीच. चला. मंजिरी, हे बघ सुहासने मला काय दिलं. अरे वा, खरंच खूप छान आहे. क्या बात आहे. सुहास, एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणलंस तू आमच्या प्रियासाठी. तुमच्या प्रियासाठी?
तुमची कुठे राहिली प्रिया? आता झाली ना माझी. ओ पुणेकरच बाबा, शेवटी बोलायला कुणाचं ऐकणार आहेस का? सत्यजित बघ ना कशी आहे. मगापासून तुझी काळजी करत इथेच उभे होते. मंजिरी चल आपण आज जाऊया. हो तुम्ही व्हा ना पुढे, मी आलेच. मग सुहास, कुठे कुठे फिरवून आणलं तुझ्या प्रियाला? मंजिरी आता ते दोघं एकमेकांचे गालगुच्चे घेईपर्यंत थांबणार आहेस का इथे? अहो चल. काय आले? सॉरी सुहास, डोंट माइंड हिम. तो असंच कधीतरी बोलून जातो काहीतरी. सॉरी कशाला? मला आवडलं उलट. लय भारी. असं मोकळं बोललेलं मला आवडतं. आणि आमचे भाऊजी फारच मोकळे आहेत, मोकळ्या मनाचे. चल बाय. जाऊ. हो. ओके. असा निरोप देणार आहेस मला? तुमच्यात असा निरोप देतात? हो. का? तुमच्यात कसा निरोप देतात? दाखवू? हा एक्सक्यूज मी. घे अगं. इट्स ओके. रिसीव्ह कर फोन. नाही नाही, फार महत्वाचा नव्हता. अहो काय चाललंय तुमचं? काय बोलत होता त्या दोघांसमोर? ती दोघं एकमेकाचे गालगुच्चे घेईपर्यंत मी थांबणार होते का तिथे? मी सहज थांबले होते ना. तुझा ओरडा नंतर ऐकतो मी. माझा फोन राहिला, मी आलो पटकन. बट एनिवे बाय. फोन राहिला होता माझा. सॉरी. बाय. बाय. लव्ह यू. मला माहितीये तू योग्य वेळ आल्यावरच बोलणार. जय कांती बाबा. मिसेस या इकडे. तुम आ गए हो. नूर आ गया है. तुम आ गए हो. क्या गया? क्या आ गया? नूर आ गया. नूर आ गया मतलब आनंद हो गया. तुम्ही आल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला. तुम्ही आल्याचा तुम्हाला अतिशय आनंद नाही झाला? मग तो नृत्याच्या माध्यमातून व्यक्त करा. सांस्कृतिक कार्यक्रम आवडला आम्हाला. साहेब बायसेप हॉस्पिटल मधून आलेत. बाई साहेब हॉस्पिटल मधून आले? हो. मला काय आत्ता दिसायला लागलं? गेले 5 मिनिट आम्ही त्यांच्याशी बोलतोय, तुम्हाला आत्ता दृष्टी आली काय? ज्या कामात तत्परता दाखवायची त्या कामात तत्परता दाखवा. नको त्या कामात नको संचय. कळलं? पीएटू दादा होळकर संचय कळलं तुम्हाला? लिसन केअरफुली. कळलं तुम्हाला? कळलं? मैं जीना चाहती हूँ, मैं जीना चाहती हूँ, मैं जीना चाहती हूँ. मुझे कोई बचाओ, बचाओ कोई मुझे. काय विशेष तुम्हाला मानलं पाहिजे. काय तुमची जगायची इच्छा किती हो तुम्हाला जगावं असं वाटतंय?
आम्ही तुम्हाला एवढं गुरासारखं बनवतो, पण तुम्ही जित्याच्या जित्यात. मला माहिती आम्ही तुम्हाला का मारलं ते. भर सभेत तो मुधोळकर आम्हाला नामर्द नामर्द म्हणाला हो. हा? आता तुम्ही वांजोटे आहात, त्यात आमचा काय दोष? विशेष तुमची कूस उजवत नाही, त्याला आम्ही हो काय करावं? सांगा काय करावं आम्ही? आता हे सगळं तुमच्याशी डिस्कस करून काय उपयोग आहे का? काही नाहीच आहे काही उपयोग. तेव्हा जा आपल्या शयनगृह क्रमांक 1 मध्ये जा आणि आराम करा. आपण कुठे निघाला? स्वीय सहाय्यक संख्या या घराच्या मालकीण त्या. त्यांना निश्चित माहिती आहे कुठे जायचंय ते. फोन लावला? मोतीवाल्या बाईला फोन लावला? हो, प्रिया मॅडमला बऱ्याच वेळा फोन लावला, त्या फोन उचलतच नाहीत साहेब. आमचा फोन उचलत नाही. मोतीवाले बाई आमचा फोन उचलत नाहीत. लावला तर कट कर. टाइम इज रनिंग फास्ट संकेत. टाइम इज रनिंग व्हेरी फास्ट. आपल्याला घाई केली पाहिजे. लवकरात लवकर मोतीवाल्या बाईचा संपर्क जमवा. त्यांची आमची भेट झाली पाहिजे. मला त्या मुधोळकरला डॅडी होऊन दाखवायचं. ₹1000 चलो प्रिया अँड दादा होळकर. चलो प्रिया अँड दादा होळकर. हाय, काय करतोयस? सत्यजित, तुला सांगू का, आज मी आणि सुहासनी एवढी मज्जा केली माहितीये. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप फिरलो, खूप शॉपिंग केलं, खूप धमाल आली. अरे खूप चांगला मुलगा आहे तो माहितीये. खूप शांत आहे, खूप प्रेमळ आहे. माझी एवढी काळजी घेत होता ना तो. आणि ना त्याच्या बोलण्यातून वागण्यातून त्याचा साधेपणा दिसतो. खरंच चांगला मुलगा आहे. ए, तू बोर होत नाहीयेस ना? भरत, ते जाऊ दे. मला मंजिरी मगाशी सांगत होती की तू माझी वाट पाहत होतास तुळशीपाशी उभं राहून. म्हणजे हे मंजिरीला दाखवायला का खरंच माझी काळजी वाटत होती? म्हणजे हे असं अचानक प्रेम उफाळून कसं काय आलं? कसं आहे प्रिया, मंजिरीला दाखवायला म्हणून मला काहीच करायची गरज नाही. आणि तुझी काळजी आता मी कशाला करू? तुझी काळजी करायला आहे. हो का? मग तुळशीपाशी का उभा होतास? माझ्या घरात मी कुठे उभं राहायचं हे मला ठरवू दे. पण मला वाटलं तू. काय वाटलं? बरोबर. बस जर बस बस बोलायचं बस. तुला इतक्या दिवसात दादाचा काही फोन? दादा? कोण दादा? दादा होळकर. दादा होळकर? नाही नाही, मला मिस्टर होळकरांचा, हं? म्हणजे तेच दादा होळकरांचा कशाला फोन येईल? माझा त्यांच्याशी काय संबंध आहे ना? नाही, किंवा त्याचा एखादा माणूस तुला आपल्या घराच्या इथे किंवा कुठेही संशयास्पदरित्या दिसलाय कोणी? नाही नाही, कोणीच नाही. पण तू हे सगळं अचानक मला का विचारतोयस? काय नाही, तू जा झोप जा. सुहास बरोबर फिरून फिरून थकली असेल. जा, गुड नाईट. तसं बघितलं तर प्रियापासून धोका असाही अर्थ निघू शकतो ना.
सत्यजित, प्रिया एवढी पोचलेली की तुला धडा शिकवण्यासाठी ती दादासोबतही संगनमत करू शकेल. दादा होळकर? नाही नाही, मला मिस्टर होळकरांचा हं?